लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असल्याची चर्चा असतानाच 2 महिन्यांपासून नाशिक शहरात वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी 2 महिलांसह एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या दहशतवादी विरोधी पथकानं इंदिरानगर पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केलेली आहे। बांगलादेशींना मदत करणाऱ्या दिंडोरी येथील एका इसमालाही ताब्यात घेण्यात आलेलं असून त्यानंच या बांगलादेशींना राहण्यासाठी करारनामा केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आलेली आहे। पथकानं परिसरात शोध घेतला असता 2 महिला अंबड परिसरातील एका पार्लरमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली। या महिलांना चौकशीकरता ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्यांच्याकडे कुठलाही पुरावा आढळून आला नाही। तिघांच्या चौकशीत दिंडोरी येथील एका इसमाच्या मदतीनं ते पाथर्डी फाटा येथे राहण्याकरता कराराचे कागदपत्र बनवल्याची माहिती संशयितांनी दिलेली आहे। संशयितांच्या विरोधात देशात विना परवाना दूतावासाची परवानगी न घेता वास्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल दिनांक 17/8/2024 रोजी इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाथर्डी गाव येथे ATS नाशिक पथक यांनी बांगलादेशी नागरिकांवरती कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये इंदिरानगर पोलीस यांच्या पथक तसेच ATS पथक यांची टीम यांनी 2 बांगलादेशी महिला, 1 बांगलादेशी पुरुष व एक दिंडोरी तालुक्यातील वरवंडी गावचा गोरक्ष जाधव यास ताब्यात घेतलेला आहे। ATS पथकाच्या महिला अधिकारी यांची फिर्याद घेऊन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 महिला व तिच्याकडे एक छोटा बच्चू तसेच शागोर मोहम्मद अब्दुल हुसेन मलिक नावाचा बांगलादेशी तरुण, त्यासोबत दिंडोरी गावचा गोरक्षनाथ जाधव यांना ताब्यात घेऊन इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे 251/2024 पारपत्र अधिनियम तसंच परकीय नागरिक कायदा व BNSS कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदरचा गुन्हा हा माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये इंदिरानगर पोलीस स्टेशनचे PSI चौधरी हे गुन्ह्याचा तपास करत आहेत। आज रोजी सदर 4ही व्यक्तींना माननीय न्यायालयासमोर हजर करत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास चालू राहणार आहे। तपासामध्ये असं ती महिला म्हणते की जाधव नावाच्या व्यक्तीने गोरक्षनाथ जाधवने लग्न केलेलं आहे त्या बांगलादेशी महिलेशी, पण त्याबद्दल अजून कुठले पुरावे आमच्या हातात आलेले नाही। त्याच्या अनुषंगाने सुद्धा तपास करत आहोत। त्या महिला इथे नाशिक शहरामध्ये कोणाकडे काम करत होत्या त्याचा तपास आम्ही करणार आहोत। गोरक्षनाथ जाधवनी अग्रीमेंट बनवलं होतं घर मालकाशी, त्याचा आम्ही तपास करणार आहोत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।